तर नमस्कार मित्रांनो, आज आलेले आहेत आपले एमबीचे भरपूर सारे असे पार्सल. तर आपण काय काय मागवले एमबी वरतून म्हणजेच मसल ब्लेस वरतून ते आपण बघूया. तर यात काही वे प्रोटीन आहे, एक एक आहे पीनट बटर आणि एक आहे ओट्स. आणि जर तुम्ही इंटरमिडिएट आणि बिगिनरच्या मध्ये कुठेतरी असाल तर हे तुम्हाला नक्कीच तुमचं प्रोटीन इंटेक वगैरे किंवा कॅलरी काउंट करायला एकदम फायदेशीर ठरेल. आता हे सगळे बॉक्स एक एक करून आपण अनबॉक्सिंग करूयात आणि त्यातले काही इसेन्शियल्स तुम्हाला गरजेचे आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करेन मी. प्रत्येक बॉक्स अनबॉक्सिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल आणि तसंच त्यातून तुम्हाला काय फायदा होऊ शकतो किंवा जे काय आतमध्ये आहे पीनट बटर किंवा वे प्रोटीन किंवा ओट्स त्यातून तुम्हाला प्रोटीन किती ग्रॅम मिळेल, तुमचा सर्विंग किती ग्रॅमचा असेल वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करेन. तर हा सगळ्यात पहिला बॉक्स आपण अनबॉक्सिंग केलेला आहे तो आहे पीनट बटरचा. तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळेल हे बिलवरती असं काही जास्त काही लिहिलेलं नसतं, जस्ट तुम्ही काय त्याच्यामध्ये आलं तेच आहे. त्यानंतर आपण हा काढल्यानंतर हा 1 kg पीनट बटरचा डबा आपल्याला मिळेल. आपण मागवलेला पीनट बटर चॉकलेट फ्लेवरमध्ये क्रंची हे तुम्हाला नीट दिसत नसेल तर थोडंसं वाचून दाखवतो तुम्हाला. तर आपलं एक सर्विंग असेल 34 ग्रॅमचं, त्यातून मिळेल तुम्हाला 6.46 ग्रॅम प्रोटीन्स. तसेच कॅलरीज मिळतील 581.3 ग्रॅम आणि कार्ब्स आहेत, फायबर्स आहेत, भरपूर आहेत. तर तसंच हे तुम्हाला सकाळी भरपूर अशा कॅलरीज आणि प्रोटीन पण भरपूर सगळं देऊ शकतं. तसंच हे सकाळी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये पीनट बटर विथ ब्रेड खाऊ शकता. ब्राऊन ब्रेड शक्यतो यूज करा. तसंच तुम्ही ते डायरेक्टली मिल्कमध्ये टाकून किंवा मग रॉ पण खाल्लं तरी बेस्ट आहे. तर आपण हा नेक्स्ट बॉक्स अनबॉक्सिंग करूयात. तर हा आहे आपला वे प्रोटीनचा. तर वे प्रोटीन आपण ऑर्डर केलं होतं बायोजिम परफॉर्मन्स वे आणि फ्लेवर होता रिच चॉकलेटचा. तर ओपन करताना दरवेळेस काळजी घ्या की आतमध्ये असलेल्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही खराब करणार नाही किंवा बॉक्सवरती जे काय तुमचे बिलिंग वगैरे असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वाटला त्यामध्ये तर तुम्ही रिटर्न करू शकता. अशा पद्धतीने तो बॉक्स तुम्ही ओपन करावा दरवेळेस. तर बॉक्स ओपन केल्यानंतर आपल्याला मिळाला आहे हा 1 kg म्हणजेच 2.21 LBचा डब्बा. तर त्याच्यासोबत आपल्याला मिळालेलं आहे बिल. सो बिल रीड केलंय आपण जसं काय मागवलेलं सेम टू सेम तसंच आलेलं आहे. सो त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ते तरी तुम्ही जपून ठेवावं. नेक्स्ट आपण बघतोय हा आपण ऑर्डर केलेला वे प्रोटीनचा बायोझिम परफॉर्मन्स वे म्हणजेच आणि फ्लेवर रिच चॉकलेट. तसंच आता याच्यावरती बाकीचं काही तुम्हाला नीट दिसणार नाही. सो मी तुम्हाला ते थोडंसं रीड करून दाखवतो. तर याच्यामध्ये दिलेला आहे आपल्याला एक सर्विंग असेल 36 ग्रॅमची. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल 25 ग्रॅम प्रोटीन जे भरपूर जास्त आहे. तसंच कॅलरीज मिळतील 139.61 ग्रॅम. तसेच यात कार्ब्स पण आहेत 5.65 ग्रॅम. तसेच यात इसेन्शियल अमिनो ऍसिड सुद्धा आहे म्हणजेच EAA. तसंच ब्रँच अमिनो ऍसिड आहेत म्हणजेच BCAA. हे वे प्रोटीन कन्झ्युम करण्याचा बेस्ट टायमिंग म्हणजे माझ्या अंदाजे तरी आफ्टर वर्कआउट, कारण की त्यावेळेसच तुमच्या बॉडीला सगळ्यात जास्त प्रोटीनची गरज असते. आता सगळ्यात शेवटचा बॉक्स आलेला आहे तो म्हणजे आता आपला ओट्स. तर ते आपण अनबॉक्सिंग करूयात. आपण ओट्स पण 1 kg मध्येच मागवलेले होते आणि ते होते हाय प्रोटीन मुसली ओट्स. फ्लेवर होता फ्रुट्स अँड नट्स. सो आपण अनबॉक्सिंग करून पाहूयात. शक्यतो हे एका पाऊच टाईपमध्ये येतात त्यामुळे बॉक्स अनबॉक्सिंग करताना थोडीशी काळजी घ्यावी. आतमधला पार्ट हटणार नाही याच्यात. प्रत्येक बॉक्स सारखंच याच्यामध्ये पण आलेलं आहे आपल्याला अजून एक बिल. सो आपण बिल रीड करून पाहूयात बरोबर आहे का. सो बरोबर आहे. तुम्ही बघून घेऊ शकता एकदा. बिल पाहिल्यानंतर आपण एकदा क्रॉस व्हेरीफाय करूयात आपल्या ओट्सला. तर हे बरोबर आहेत. हाय प्रोटीन मुसली ओट्स MB फिट कडून म्हणजेच मसल ब्लेस कडून. तर ते पण आहेत 1 kg चेच. तर याच्यावरचे काही जे प्रोटीन वगैरे आहेत ते तुम्हाला एकदा रीड करून दाखवतो मी. तर आपली सर्विंग असेल 50 ग्रॅम आणि ती असेल आपली 250 ml काऊ मिल्क सोबत. तर त्याच्यामधून तुम्हाला मिळेल 19 ग्रॅम प्रोटीन. तसेच कॅलरीज मिळतील 352.58 ग्रॅम. कार्ब्स पण असतील 41 ग्रॅम आणि यात फायबर पण आहेत. भरपूर काय काय आहे. सो इथून वरतून तुम्ही ते टेअर करू शकता. याला झिप वगैरे असते पण याला नाहीये. हे ओट्स तुम्ही सकाळी मॉर्निंगमध्ये ब्रेकफास्टला वगैरे खाऊ शकता. भरपूर छान असं प्रोटीन तुम्हाला त्यातून मिळेल, कार्ब्स मिळतील, तसेच फायबर मिळतील आणि कॅलरीज पण भरपूर सगळ्या मिळतील दिवसभराच्या तुमच्या वर्कसाठी. तर आपण हे सगळं एकदा अरेंज करून तुम्हाला दाखवूयात. तर एक होता पीनट बटर 1 kg. त्यानंतर आपला वे प्रोटीन होता 1 kg. तसंच आपला मुसली होता 1 kg. आपलं अजून एक पार्सल आलेलं होतं ते ह्या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे थोडंसं.
तर थोडक्यात एक सरप्राईज असं समजू शकता, एक एक्स्ट्राचं पार्सल. तर ते पण आपण मागवलं होतं. ते आहे एक वेइंग मशीन थोडक्यात. तर ही सगळ्यांसाठीच एक इम्पॉर्टंट फॅक्टर मानली जाऊ शकते. म्हणजे जसं सगळे म्हणतात, की मोजून मापून खाल्लं पाहिजे. तसंच थोडक्यात हे, की ही वेइंग मशीन तुम्ही प्रत्येक तुमचा सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचा लंच, रात्रीचा डिनर सगळं मोजण्यासाठी तुम्ही किती खाताय, काय खाताय किंवा त्यातून तुम्ही किती कॅलरीज वगैरे गेन करताय, किती प्रोटीन घेताय, या सगळ्यासाठी एक इम्पॉर्टंट असेल. तर यातून आपण पहिल्यांदा ओपन केल्यानंतर ना आपल्याला पण यातून सेम मिळालेलं आहे एक बिल. आता ते बिल थोडंसं चेक करूयात आपण काय काय मागवलेलं. तर बरोबर फक्त एक मशीन मागवलेली, वेइंग मशीन. सो ती आलेली आहे. तर बिल तुम्ही सुद्धा बघून घ्या. तर त्यानंतर ना आपण पॅकिंग वगैरे छान आली आहे त्यांची. बबल रॅपमध्ये आली आहे. सो मशीनला काही प्रॉब्लेम होणार नाही. तर अशा पद्धतीचं काही मशीन असेल आपलं. आपण एकदा ओपन करून पाहूयात. त्याच्या आधी आपल्याला जशी सवय आहे, बॉक्सच्या मागे असली थोडीशी इन्फॉर्मेशन वाचून घेऊया. तर याच्यावरती मॉडेल नेम, तुमचा मशीनचा किती लिमिट आहे, म्हणजेच ती 1 ग्रॅम पासून ते 10,000 ग्रॅम पर्यंत म्हणजेच 10 किलो पर्यंत ती मेजर करू शकते. अशा काही इन्फॉर्मेशन आहेत. सो ते इन जनरल रेग्युलरली तुम्हाला बघता येईल. बॉक्सच्या वरती तुम्हाला नाव दिसत असेल. फिट किटचं फूड स्केल थोडक्यात म्हणू शकतो आपण याला. म्हणजे थोडक्यात जे तुम्ही फूड कंझ्युम करणार आहे, त्याचं स्केलिंग करण्यासाठी जे मशीन यूज करू शकता तुम्ही. म्हणजे किती ग्रॅम तुम्हाला खाताय तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी. यामुळे एक फायदा होतो, की तुम्ही तुमच्या बॉडीला किती कॅलरीजची रिक्वायरमेंट आहे किंवा किती प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे आणि जे तुम्ही फूड घेताय दिवसभरात, त्यातून तुम्हाला किती कॅलरीज किंवा किती प्रोटीन किंवा कार्ब्स वगैरे जे काही असतील एसेन्शियल्स, त्या सगळ्यांमधून तुम्हाला किती भेटेल. तर आपण हा बॉक्स ओपन केला आहे आणि ओपन केल्यानंतर याच्यामधून मशीन आली आहे. त्याला आपण गुगल रॅप केलेलं आहे. त्याच्यासोबत आपल्याला आलेले आहेत हे 2 सेल. कारण की मशीन इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि ती कोणती तरी बॅटरी त्याला लागणार आहे. त्याला सेल दिलेले. तर आपण थोडीशी बाहेर काढून बघूयात. एकदम लाईट वेट आहे. काही प्रॉब्लेम वगैरे काहीच वाटत नाहीये. त्यानंतर आतमध्ये त्याचं तुम्हाला वॉरंटी कार्ड मिळेल. त्यासोबत वाटलेलं की युजर मॅन्युअल मिळेल, पण मिळालं नाहीये. सो हे 1 इयर वॉरंटी कार्ड आहे. हा बॅक साईडला तुमच्या स्कॅनर दिला आहे. तर तो स्कॅन करून तुम्ही वॉरंटी कार्ड ओपन करू शकता व ते तुमची वॉरंटी तेव्हापासूनची स्टार्ट होईल. तर त्याच्याबरोबर आपल्याला दुसरं एक कार्ड मिळालं आहे. तर हे आहे त्यांचं डिजिटल युजर मॅन्युअल. सो तुम्हाला युजर मॅन्युअल ओपन करण्यासाठी तो QR कोड स्कॅन करावा लागेल. तर ही आहे मशीन. आपण स्टार्ट करायचा ट्राय करतो पण ती स्टार्ट होणार नाहीये कारण की त्याच्यामध्ये आपण अजून सेल टाकलेला नाही. कारण की सेल त्यांनी दिलेले आहेत. आपण सेल टाकूया आणि त्यानंतर स्टार्ट करून पाहूयात एकदा तर. तर आपण हे सेल ओपन केलेले आहेत आणि सेल आपण त्यात टाकून बघतोय. थोडंसं हार्ड जाईल. सेल टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती कॅप लावायला विसरू नका, नाहीतर सेल बाहेर पडू शकतात किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतो त्याला. तर त्यानंतर आपण क्लोज केलंय आणि आता आपण ऑन करायचा ट्राय करून बघूया. तर डिस्प्ले हा ऑन झालेला आहे. त्याच्यावरती 0 आलेला आहे. म्हणजे काहीच त्याच्यावरती वेट नाहीये. आपल्या अंगात असलेल्या मस्तीने आपण एकदा क्रॉस चेक केलेलं आहे की डिस्प्ले बरोबर चालू आहे नाही. तर त्यानंतर आपल्याला 2 पॅरामीटर मिळतील, एक ग्रॅममध्ये आणि एक ओजमध्ये. तर ग्रॅममधला आपण रेग्युलरली यूज करतो, पण ओज हा ग्रॅमपेक्षाही छोटं युनिट आहे, जे आपण रेग्युलरली यूज नाही करत. ते आपण स्विच करू शकतो या मधल्या बटनाने. हे आलं आता ओजमध्ये, ते आपण पूर्ण स्विच केलं तर ते ग्रॅममध्ये. ज्या युनिटमध्ये आलेलं आहे तिथे तुम्हाला एरो दिसेल. तर हे फर्स्ट नंबरचं बटन असेल ऑन ऑफसाठी. फक्त एकदा प्रेस केलं, प्रेस करून ठेवायचं नाहीये. एकदा प्रेस केलं की ऑन होईल, प्रेस केलं पुन्हा एकदा की ऑफ होईल. तर आपण एक क्रॉस चेक करूयात. आपण मागवला होता हा पीनट बटरचा 1 kgचा डबा. तर आपण हा एकदा त्याच्यावरती ठेवून बघूयात की हा किती दाखवतोय. तर हा दाखवतोय जवळपास जे आता ते 74 ग्रॅम एक्स्ट्रा इकडचं तिकडचं वेट पकडू शकतो आपण. बट 1 kg अप्रॉक्सिमेट ओके. तर हा आपण 0 करू शकतो. म्हणजेच काय, आपण एखादा बाउल वगैरे त्याच्यावरती ठेवला, तर त्या बाउलचं वेट हे 0 करण्यासाठी तुम्ही हा यूज करू शकता. कारण की तुम्हाला ते बाउलचं वेट हे निग्लेक्ट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही टाकणार आहे, तुमचे ओट्स असतील, तुमचं पीनट बटर असेल, जे काही तुम्ही खाणार आहे ते, तर ते तुम्हाला 0 करता येईल. पण ते त्यावेळेस तुम्ही काढल्यानंतर मग तो मायनसला वेट दाखवेल. त्यानंतर पुन्हा तुम्ही ठेवता त्यावेळेस ते प्लसला होईल. तर याची ॲक्युरसी ही आपल्याला ॲज पर मॅन्युअल 99% ॲक्युरसी दाखवलेली आहे. पण आपण याच्यामध्ये बघू शकतो की खूप सेन्सिटिव्ह असे सेन्सर्स आहेत. तर तुम्हाला एक दाखवतो अंदाज. मी नॉर्मली जस्ट मशीन हलवली, वरचा जो पार्ट आहे तो थोडासा इकडं-तिकडं झाला, तरी त्याच्यावरती वेटच्या थोड्याशा रीडिंग अप डाऊन होऊ शकतात.
त्यामुळे एक एक फ्लॅट असा सरफेस पाहायचा दरवेळेस आणि त्याच्यावरती तुम्ही ते मशीन ठेवा. आणि जर तुम्हाला त्याच्यावरती काही फ्लक्च्युएशन दिसत असेल तर तुम्ही झिरो करून मग पुढं घेऊ शकता. तर हा वरचा सरफेस एकदम असा ग्लॉस आणि मॅट दोन्ही मध्ये बघू शकतो आपण थोडक्यात. हात फिरवल्यावरती मॅट लागतो, बट बघायला तो ग्लॉसी वाटतो. तर ही झाली पुढची. आता थोडीशी आपण बॅक साईडला पाहूया, त्याच्या काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला. याच्यामध्ये आहे प्रोडक्ट नेम, तुमची रेंज 1 ग्रॅम टू 10 किलो, त्यानंतर ना तुमचा ग्रॅज्युएशन लोड म्हणजेच सगळ्यात कमी किती तुम्ही रेडिंग घेऊ शकता. तर ही होता आजचा आपला व्हिडिओ. तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यासाठी युजफुल असेल. सो थँक्यू.